नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या 9 दिवस नवदुर्गा सिरीजच्या 9व्या आणि शेवटच्या भागात। तर आज आहे नवरात्रीचा 9वा दिवस आणि आज आपण जात आहोत गुहागरच्या श्री दुर्गादेवी देवस्थान। श्री दुर्गादेवी मंदिर हे गुहागरातील प्रसिद्ध मंदिर आहे। नक्कीच तुम्हाला आजची माहिती आवडेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्री दुर्गादेवी मंदिर हे गुहागर तालुक्यातील वरचावाटमध्ये स्थित आहे। दुर्गा स्तोत्राणीमध्ये म्हटलेलं आहे की नगरात प्रवेशिले पंडुनंदन, तो देखिले दुर्गास्थान, धर्मराज करी स्तवन, जगदंबाचे ते धवा। म्हणजेच पांडवांच्या आधीपासूनच देवीचे हे स्थान आहे। दुर्गादेवी ही आंबेजोगाईचं मूळ स्थान असून सकाळी सवाशीण म्हणून साडी नेसवली जाते आणि संध्याकाळच्या पूजेला कुमारिका म्हणून परकर नेसवलं जातं। दुर्गादेवी ही कराडे आणि कोकणस्थ ब्राह्मण यांची कुलस्वामिनी आहे। नवरात्र उत्सवात मंदिरात आपल्याला देवीच्या नथीचा मोती पाहायला मिळतो आणि त्याबद्दलची एक दंतकथा सांगितली जाते। प्राचीन काळापासून परंपरागत अशी एक आख्यायिका सांगितली जाते, ती म्हणजे आज आपल्याकडे देवीच्या मूर्ती आहे। ही नथ ही त्या काळी ज्यावेळी देवालांचं संहार करण्यासाठी म्हणून, दुष्टांचा संहार करण्यासाठी म्हणून देवी या ठिकाणी प्रकट झाली, तर त्यावेळी युद्ध करत असताना तिच्या नाकामध्ये जी नथ होती, त्या नथीचा मोती हा तुटला आणि तो नथ ती तुटली आणि तो मोती त्यांनी, आता जो देवीचा खांब आहे जो आम्ही शंभूस्थान तिथे मानतो, तर त्या ठिकाणी रुईच्या पानावरती तो त्यांनी ठेवला होता आणि असा दृष्टांत त्यांनी एका भक्ताला दिला, अशी आख्यायिका आज परंपरागत सांगण्यात येते। तर तो मोती आजही आपल्याकडे मंदिरामध्ये दर्शनासाठी आपण लोकांना ठेवतो, फक्त नवरात्र उत्सवामध्ये दर्शनासाठी ठेवतो। पण ही खूप म्हणजे ह्या गोष्टी साधारण 1200 कोटी वर्ष आधीची असू शकतील असा त्यांचा अंदाज आहे। त्याचबरोबर 1886 साली एका भक्ताने आपल्याला हाती विणकाम केलेला जरीचा सोन्याच्या दाराने असा युक्त, म्हणजे हाती सगळं नक्षीकाम करून असा गालिचाही आपल्या मंदिरामध्ये, त्याच्यावरती सालही त्याच्यामध्ये त्या कोरीव कामातच ते केलेलं आहे। 1886 साली तो गालिचा देवीला बसायला आसन म्हणून एका भक्ताने आपल्याकडे अर्पण केलेला आहे। तोही गालिचा म्हणजे ह्या खूप पुरातन वस्तू आपल्याकडे या मंदिरामध्ये आज इतक्या वर्ष जतन करत आपण आलेलो आहे। त्यामुळे त्याच्यावरून आम्ही मागे जातो की हा देवस्थानचा इतिहास हा खूप जुना आहे आणि मुळात एक हे आहे, स्तवन आहे, त्याच्यामध्ये आहे नगरात प्रवेशिले पांडुरंग ते देखील, तो देखील दुर्गास्थान हे असं आहे। तर त्यामुळे आमच्याशी ही आहे की पांडवांच्या आधीपासून सुद्धा हे देवीचं स्थान त्या गुहागर तालुक्यामध्ये या ठिकाणी आहे। ठीक आहे, धन्यवाद काका। दुर्गेचं हे मंदिर पंचायतन शैलीतलं असून मुख्य मंदिराच्या चारी बाजूला आपल्याला मंदिरे पाहायला मिळतात। यामध्ये श्री लक्ष्मीनारायण मंदिर, श्री कृष्णेश्वर महादेव मंदिर, श्री सूर्यनारायण मंदिर आणि श्री गणेश मंदिर यांचा समावेश आहे। नवरात्र उत्सवात मंदिरात दैनंदिन कार्यक्रम पार पडतात। त्यातीलच एक मुख्य कार्यक्रम म्हणजे देवीचं गोंधळ। आपल्यासोबत मंदिराचे पुजारी आणि मंदिराचे विश्वस्त आहेत। नमस्कार काका। नमस्कार। सर्वप्रथम आपली ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांना। नमस्कार, माझं नाव योगेश गोविंद सोहनी, मी इथे गेली 14 वर्ष आहे आणि देवस्थानचं धार्मिक व्यवस्थापन, दुर्गादेवी देवस्थान एक वेदपाठशाळा झालं होतं, गुरुकुल झालं होतं, त्याचं अध्यापन आणि देवस्थानची एक गोशाळा आहे, त्या गोशाळेचं व्यवस्थापन असं ती देवस्थानचे उपक्रम मी सांभाळतो। माझ्यासोबत आहेत श्री वासुदेव खरे, ते देवस्थानचे विश्वस्त आहेत, खजिनदार आहेत। दुर्गादेवी देवस्थान हे खूप प्राचीन आहे, म्हणजे पांडवांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतल्याचं सुद्धा काही पुराणांमध्ये वर्णन आढळतं। आता जे मंदिर आहे हे मंदिर साधारण आमच्याकडे जे उपलब्ध आता रेकॉर्ड आहे हे किमान 300-400 वर्ष जुनं आमच्याकडे आहे। त्याच्या आधी सुद्धा म्हणजे गावातल्या आता हे खरे आहेत, त्यांच्या आधीच्या 8 पिढ्यांपासून या देवस्थानचं पूजा अर्चना केलेली लोक आज गावामध्ये पुढच्या पिढ्या आहेत। म्हणजे 8 पिढ्या नक्की माहिती आहे की आमच्या आजोबा होते, पणजोबा होते, खापर पणजोबा होते, त्यांनी देवस्थानचं पूजा अर्चा वगैरे उत्सव वगैरे या ठिकाणी केलेले आहे। आताची जी मूर्ती आहे ती मूर्ती साधारण सुमारे 300 वर्ष पूर्वीची आहे। ती दातार नामक व्यक्तींनी ही बनवलेली आहे आणि 2007 साली पहिलं जे मंदिर होतं
ते जुन्या पद्धतीचं होतं. त्यामध्ये आजही त्या मंदिराचे जे प्राचीन लाकडाचे खांब होते ते आपण जतन केलेले आहेत. पण आता जे मंदिर आहे हे 2007 साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि मग या सगळ्या मंदिराची भव्यता वाढत गेली. उत्सवाला लोकांच्या येण्याचं हे वाढलं, प्रमाण वाढलं. गुहागर पर्यटन क्षेत्र झालं. हे पर्यटन क्षेत्र झाल्यामुळे अजून लोकांचं या ठिकाणी येणं वाढलं. आज आपल्याकडे साधारण 15 खोल्यांचं सुसज्ज असं भक्तिनिवास आहे. त्याचबरोबर साधारण एकावेळी 70 माणसं प्रसाद घ्यायला बसतील एवढं एक पाकशाळा आपल्याकडे आहे, अन्नछत्र आपल्याकडे आहे. आज नवरात्रोत्सवामध्ये प्रतिपदेपासून ते दसऱ्यापर्यंत आपल्याकडे उत्सव चालतो. देवस्थानमध्ये वर्षभरामध्ये 2 नवरात्रोत्सव साजरे केले जातात, एक चैत्री उत्सव आणि एक अश्विनाचा उत्सव. आणि त्याचबरोबर मंदिराचा जीर्णोद्धार हा एप्रिलमध्ये झाला, 30 एप्रिल 1 मेला. तर लोकांना लक्षात राहण्याच्या दृष्टिकोनातून 30 एप्रिल आणि 1 मे या 2 दिवसाला धरून आपण वर्धापन दिन साजरा करतो. असं एकत्रित मंदिराचं आहे. नवरात्रोत्सवात भरपूर लोक बाहेरून येत असतात, दर्शनाला गर्दी असते आणि दिवसभर म्हणजे सकाळी प्रातःपूजा व्यक्ती जी आपली असते ते सकाळी 6 वाजता 7 वाजेपर्यंत प्रातःपूजा होते. त्यानंतर 7:30 वाजेपासून आलेल्या भक्तांची पूजा सुमारे 11 वाजेपर्यंत चालू असतात. 11:15 वाजता रोजचा देवीचा नैवेद्य असतो. तो नैवेद्य झाल्यानंतर 12 वाजेपासून 2 वाजेपर्यंत येणाऱ्या सगळ्या भक्तांना महाप्रसाद असतो उत्सव काळामध्ये. त्यानंतर संध्याकाळचे परत संध्याकाळी 7 वाजता देवीचा गोंधळ, त्यानंतर आरतीनंतर पुष्पांजली असा कार्यक्रम असतो. आणि सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यानंतर रात्रीच्या वेळी 9च्या सुमारास साधारण भजन असेल, कीर्तन असेल किंवा गाण्याचा कार्यक्रम असेल, असे मनोरंजनात्मक कार्यक्रम हे रात्रीच्या वेळी आपल्याकडे असतात. मंदिरामध्ये आता जे आपण चांदीचं रूप आपण बघणार ह्या अशा स्वरूपाचं ह्याला आपण रूप लागतं असं म्हणतो. हे रूप लागतं. तर मूळ जी मूर्ती आहे ती संगमरवरी आहे, परंतु चैत्रामध्ये रामनवमीला आणि आता अश्विनामध्ये प्रतिपदेपासून दसऱ्यापर्यंत हे चांदीचं सगळं आभूषणयुक्त सगळं रूप तिथं आपण या ठिकाणी दर्शनामध्ये असतं. ठीक आहे, धन्यवाद काका. तर नक्कीच तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आपली ही 9 दिवस नवदुर्गा सिरीज इथेच समाप्त होते. तुमच्या भरघोस प्रतिसाद मिळाला त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद.